नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपली महाशिवरात्री 26 तारखेला म्हणजे बुधवारी, येत्या बुधवारी शिवलीला ग्रंथाचे पारायण करायचं आहे. तर पारायण बघा, आपलं 7 दिवसाचं पारायण आपलं आता पूर्ण होते. तर आपण बुधवारी केलं तर आपलं आत्ताच्या गुरुवारपासून स्टार्ट केलं तर तुमचं पुढच्या बुधवारी म्हणजे 7वा दिवस आपला येतोय महाशिवरात्री दिवशी. तर त्या दिवशी आपली सांगता होईल. जर तुम्ही बुधवारपासून सुरू केले 19 तारखेपासून, तर आपली सांगता येणार आहे 25 तारखेला. तर आपलं 7 दिवसाचं पारायण आहे आणि या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत. तर 14 अध्याय आपण कसे पारायण करायचे आहे, या ग्रंथाचे पारायण काय आहे, नियम काय आहेत, अटी काय आहेत, किंवा हे पारायण कोण करू शकतं किंवा कोणी केलं तरी चालेल किंवा कोणी करायचं नाही, त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे. तर बघा, आपण महाशिवरात्रीनिमित्त बघा भगवान शंकराची आपण पूजा करत असतो आणि तर बघा, आपण बोललं जातं बघा, भोळा शंकर आहे. म्हणजे तुमची साधी भोळी सेवा जर केली तरी भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होतात. तर आपण बघा, ह्या 7 दिवसामध्ये तुमच्या कोणत्याही मनामध्ये एखादा संकल्प करून तुमची कोणतीही इच्छा असेल, तुमच्या नोकरीसाठी असेल किंवा लग्नासाठी असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्ही नाही का शिवामृत लीला करणार असाल ग्रंथाचे पारायण, तर तुम्ही आत्तापासून सुरुवात करा. व खरंच खूप छान असं नाही का हे आहे. तर फक्त 14 अध्याय आहेत. ते तुम्हाला 7 दिवस करायचं असेल तर रोज 2-2 अध्यायाचं पण नाही का वाचन करायचं आहे. व तुम्ही आता पहिलं सकाळी शंकराच्या मंदिरात जावा किंवा तुमच्या घरामध्ये आपल्याला पिंड असतेच, तर घरामध्ये पिंडीवरती 11 बेलाची पाने ठेवा, त्याची पूजा वगैरे शंकरांची पूजा वगैरे करा. त्याच्यानंतर तुम्ही अध्यायाला सुरुवात करा. तर तुम्हाला जर 7 दिवसाचं नसेल जमत तर तुम्ही 5 दिवसाचंही करू शकता पारायण. आणि याचे नेम अटी काही नाही आहेत. फक्त आपण तुम्हाला पण माहीतच आहे, कोणतंही आपण पारायण वगैरे करताना मांसाहार वगैरे पाळतो. त्याच्यानंतर आपण मासिक धर्म वगैरे असला तर आपण हे पारायण करत नाही. या गोष्टी साध्या आहेत, तर ह्या गोष्टी आपण पाळतोच. तर आपण फक्त हे 7 दिवस आपण महाशिवरात्रीपर्यंत आपलं पारायण पूर्ण करायचं आहे. जर तुम्हाला जमत असेल 7 दिवसाचं तर 7 दिवसाचं करा. 7 दिवसाचं नाही जमलं तर तुम्ही नाही का 5 दिवसाचंही करू शकता. 5 दिवसाचं नाही जमलं तुम्ही 2 दिवसाचंही करू शकता. पण बघा, आता 2 दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर तुम्हाला दिवसाचे 7 अध्याय वाचावे लागतील. 7 अध्याय वाचतील तर दुसऱ्या दिवशी 7 असे 14 अध्यायाचं हे पूर्ण पारायण आहे. तर 14 अध्याय आहेत या ग्रंथामध्ये. तर तेव्हा आपले 14 अध्याय पूर्ण होतील 2 दिवस आपण वाचले तर. पण त्याचे नियम अटी काय आहेत, तर कोणताही नियम अटी काही नाही आहेत. मग तुम्ही पारायण कसं करायचं आहे, तर बघा, आपण जेव्हा नवरात्रीचं वगैरे करत असतो, गुरुचरित्र वगैरे करत असतो, तेव्हा आपण अखंड दिव्याची सेवा करत असतो. तर असंही तुम्ही अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे 7 दिवस. जेव्हा तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तर 7 दिवस दिवा तेवत ठेवायचा आहे. किंवा तुम्ही 5 दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्ही 5 दिवस ठेवायचं आहे. जशी तुम्ही ज्या सेवा करता दिव्याची, आपण जशी सेवा करतो, अखंड दिवा म्हणजे दिव्याला खूप अशी लांबडी वात घ्या, त्याच्यानंतर मोठा दिवा घ्या, त्याच्यामध्ये तेल घ्या, त्याच्यावरती झाकायचं असेल तर व्यवस्थित नाही का झाकणी दिव्याचं असतं पितळेच्या, तसा घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपण ही दिव्याची ही सेवा करायची आहे. तर याच्याबरोबर आपण काय करायचं आहे, तर बघा, आपण ह्या दिवशी तुम्ही जर 5 दिवसाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला रोज 3 अध्याय वाचावे लागतील. व लास्टच्या दिवशी 5व्या दिवशी तुम्ही 2 अध्याय वाचाल. तर बघा, असे मिळून आपले 14 अध्याय होतील. 2 दिवसाचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. 7 अध्याय एवढ्या वेळात नाही का तुम्ही करू शकत असाल, तुम्हाला असा वेळ नाही आहे बाबा 2 दिवस वेळ आहे तर तुम्ही करू शकता, तर तुम्ही 2 दिवसही पारायण करू शकता. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर जमलं नाही ह्या गोष्टी, जर 7 दिवशी पण नाही जमलं, 5 दिवशी पण नाही जमलं किंवा 2 दिवसातही नाही जमलं, तर तुम्ही पूर्ण ग्रंथामधला फक्त 11वा अध्यायही वाचू शकता. कारण त्याचं खूप असं महत्त्व आहे. पूर्ण 14 अध्यायामधलं 11 अध्यायाचं खूप असं महत्त्व आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर बघा, या 11व्या अध्यायामध्ये भगवान शंकरांच्या भस्म आणि रुद्राक्ष याचं महत्त्व सांगितलं आहे. व ते भगवान शंकरांना का प्रिय आहे याच्याबद्दल ही माहिती सांगितली आहे. तर यासाठी आपण शिवामृत लीला ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर बघा, हे पारायण आपण काय करायचं आहे, म्हणजे पारायणाची काय माहिती आहे, तर भगवान शंकराच्या जीवनावरती हा ग्रंथ आहे. त्यांचं कार्य काय होतं, त्यांचं जीवनावरती जीवन कार्य काय झालं, त्याच्यावरती हा ग्रंथ आहे. तर तुम्ही हा ग्रंथाचं आवर्जून नाही का पारायण करा. कारण आपण असंही तुम्ही करू शकता. तेव्हा तुम्हाला सोमवारपासून सुरू करायचं आहे. सोमवारपासून ते
7 दिवस जेव्हा ते तुम्हाला जमेल तसं. पण तुम्ही कोणत्याही सोमवारपासून सुरू करू शकता. पण आत्ता तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त आपण करतोय 7 दिवसाचं पारायण, तर तुम्ही महाशिवरात्रीच्या आधी म्हणजे त्याचा सांगता आपली महाशिवरात्री दिवशी म्हणजे व्हावी. तर या दिवशी आपण काय करायचं आहे, जर आपण हे ग्रंथ बसवला आहे तर आपलं पूर्ण सांगतेच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्री दिवशी आपण मंदिरात जायचं आहे. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलपत्र आपण मंदिरात गेल्यानं पांढरे फूल जर तुम्हाला मिळालं तर किंवा धोत्र्याचं फूल मिळालं तर ते घेऊन जावा किंवा पांढऱ्या कलरची फुलं मिळाली तर घेऊन जावा आणि आवर्जून तुम्ही बेलपत्र घेऊन जावा. तुम्ही 11 बेलपत्र पिंडीवर व्हायचे आहे. तसंच आपण काय करायचं आहे, लास्ट दिवशी म्हणजे आपल्या पारायणाची सांगता असेल तेव्हा किंवा महाशिवरात्रीला आपण मंदिरात गेल्यानंतर तांदूळ व दक्षिणा ठेवायची आहे. आणि दक्षिणा ठेवल्यानंतर आपल्या ग्रंथाची जेव्हा आपण समाप्ती करत असतो किंवा हे करत असतो तेव्हा आपण कोणत्याही ब्राह्मणाला आपण दक्षिणा द्यायची आहे. दक्षिणा द्या किंवा पांढरे वस्त्र तुम्ही दान करायचं आहे. आणि या दिवशी आवर्जून गरजूंना तुम्ही कोणतीही गोष्ट दान करू शकता. ज्यांच्या गरजेनुसार तुम्हाला एखादी गोष्ट नाही का दान करायची आहे, तुमच्या यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ही गोष्टी दान करू शकता. आणि बघा आपण जेव्हा संकल्पयुक्त जेव्हा आपण तुम्ही हे पारायण करत आहे तर संकल्पयुक्त आपण तुम्ही संकल्प घरी करायचा असेल किंवा मंदिरात जाऊन जर करायचं असेल तुमच्या जवळपास भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन ही मंदिरात जाऊन पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहे पहिल्या दिवशी जावा मंदिरात. भगवान शंकराच्या पिंडीवरती पाणी दूध वगैरे नाही का वाहन, त्याच्यानंतर तुम्ही धूप दीप वगैरे लावा. त्याच्यानंतर मनामध्ये नमस्कार करून तुम्ही 11 बेलपत्र नाही का व्हावं म्हणा की मी ज्या इच्छा नाही का माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे त्यासाठी मी ही नाही का शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहे 7 दिवसीय 5 दिवसीय. तर मला नाही का माझी मनोकामना पूर्ण करा म्हणून तुम्ही तिथं नमस्कार करून तुम्ही नाही का ही करायचं आहे, संकल्प करायचा आहे व तुम्ही घरी येऊन तुम्ही पारायण करायचं आहे. आणि हा श्री शिवलीलामृत ग्रंथाचे फक्त 14 अध्याय आहेत, तर काही जास्त काय वेळ लागणार नाही. तर तुम्ही हे आवर्जून या ग्रंथाचं पारायण करा. आणि काही कोणत्याही अटी नियम नाही आहे, हा ग्रंथ कोणीही करू शकतो. प्रेग्नेंट महिलाही करू शकतात, असं नाही आहे की भगवान शंकरांचा ग्रंथ आहे किंवा प्रेग्नेंट महिला करू शकत नाहीत असं काही नाही आहे. तर हा ग्रंथ कोणीही करू शकता, मुलं मुली. फक्त घरामध्ये नाही का विठाळा वगैरे असेल तर करू नका. मासिक धर्म असेल तर मासिक धर्मामध्ये महिलांनी करायचंच नसतो. कोणत्याही ग्रंथ कोणत्याही पूजाविधी आपण करत नाही. तर यात बेसिक गोष्ट आहे तर ते तर माहीतच असतात. आणि ह्या 7 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये नाही का मांसाहार वगैरे कटाक्षानं पाळा, कारण एखादं घरामध्ये करत असतील किंवा बाकीचे खात असतील तर ह्या गोष्टी काही बरोबर नाही आहेत. तर यासाठी तुम्ही मांसाहार पण पाळा. आणि तुम्हाला जमलं तर हे पूर्ण अध्यायच वाचा, 14 अध्याय. नाही जमला तर तुम्हाला खरंच खूप आत्ता नाही का वेळ नाही आहे तर तुम्ही 11वा अध्याय तर याच्यातला नक्की आवर्जून वाचा. आणि तुम्हाला खरं तुमच्या मनातल्या सर्व कामना भगवान शंकर पूर्ण नक्की करतील. तर तुम्ही ह्या आवर्जून ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.